अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला स्वामी चरित्र 21 दिवसीय स्वामी चरित्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे 20 मार्च, त्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी चरित्राचं अनुष्ठान कसं करायचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे त्या दिवशी आपण हवनयुक्त स्वामी चरित्र कसं वाचायचं, ह्या दोन गोष्टी आहे. हवनयुक्त स्वामी चरित्र कसं वाचायचं आणि आजपासून किंवा 1 तारखेपासून 20 मार्च पर्यंत आपण स्वामी चरित्राचं अनुष्ठान कसं करावं, स्वामी चरित्र वाचताना कोणते नियम पाळावे, स्वामी चरित्र कोणत्या प्रकाशनाचं वाचायचं आणि स्वामी चरित्र 1 ते 21 अध्याय आहे. मोठं स्वामी चरित्र वाचायचं का, संक्षिप्त स्वामी चरित्र वाचायचं, कमी ओव्याचं स्वामी चरित्र वाचायचं, कमी होऊ लागलं ते सगळ्या गोष्टी. काही दिवसांनी 21 ओव्याचं होऊन जाईल स्वामी चरित्र. मग आपण कोणतं स्वामी चरित्र वाचायचं आणि 21 दिवसाचं अनुष्ठान कसं करायचं, त्याच्यामध्ये जेवणाचे नियम कसे आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, गादीवर झोपायचं का, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या भक्तांसाठी एक पर्वणी आहे. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, फक्त 21 दिवस स्वामी चरित्र वाचायचं का, त्याच्यानंतर वर्षभर काहीच नाही. आता सगळीकडे तेच चालू आहे, 21 दिवस स्वामी चरित्र बस. त्याच्या 21 दिवसाच्या पलीकडे पण महाराज आहेत, हे लक्षात ठेवा. जो व्यक्ती रोज 3 अध्याय वाचतो, 3 अध्याय 11 माळी जो व्यक्ती रोज करतो, त्यांना तर स्वामी चरित्र पूर्ण पाठ झालेलं आहे, तरी पण पुस्तक हातामध्ये घेऊन किंवा पुस्तक खाली ठेवून आपण स्वामी चरित्र वाचलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज 20 मार्च रोजी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीया त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. महाराजांनी त्यांच्या काळामध्ये महाराजांनी कधीही सांगितलं नाही हे यंत्र घ्या. कधी उल्लेख दिसतो का स्वामी चरित्रामध्ये, गुरुचरित्रामध्ये? कधी बघा, लक्ष्मी यंत्र घ्या, कुबेर यंत्र घ्या, हे यंत्र घ्या, महामृत्युंजय यंत्र घ्या, धनलक्ष्मी कुंचन घ्या, असं कोणतंहीच महाराजांनी सांगितलेलं नाही. महाराजांनी काय सांगितलं? नामस्मरण करायचं, कुलदेवतांची सेवा करायची. बाळप्पा महाराजांना पण महाराजांनी पाठवलं होतं की तुम्ही कुलदैवत आणि आपल्या गुरूंची सेवा करायची, बस. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सांगितलं महाराजांनी, कधीच नाही. स्वामी चरित्रामध्ये पण कोणत्याच यंत्राचा उल्लेख नाहीये. मी का बरं सांगतोय? आपण डोळे उघडले पाहिजे. कोणत्याही यंत्रतंत्राची काहीच गरज नाहीये. जो महाराजांना मानतो, जो श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतो ना, त्यांनी कधीही या यंत्रतंत्रामध्ये अडकू नका. कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, हे यंत्र, नवीन प्रकार यंत्र तयार होतात, धनलक्ष्मी कुंचन, काय गरज आहे? महाराजांमध्येच लक्ष्मी आहे. माझ्यासाठी तरी महाराजच, श्री स्वामी समर्थ महाराज सर्वस्व आहे. आपण मनापासून जर ठरून फक्त 15 मिनिटं जप केला ना महाराजांचा, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आपल्याला. काही गरज नाही हे यंत्र तंत्राच्या नादी लागू नका. त्यापेक्षा पोथी वाचा, पुस्तक वाचा, स्वामी चरित्र वाचा. खूप जण यंत्र तंत्राच्या नादी लागले. म्हणून मला प्रत्येक वेळा सांगावं लागतं की स्वामी चरित्रामध्ये मला असा उल्लेख दाखवा की लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, धनलक्ष्मी कुंचन घ्या, हे घ्या, ते घ्या, असं सांगितलेले नाही. तर आपल्याला 1 तारखेपासून आपल्याला अनुष्ठान चालू करायचंय, वाचायचंय स्वामी चरित्र रोज. 21 अध्याय आहेत. तुम्ही ते कोणत्याही प्रकाशनाचे वाचा, काही बंधन नाही. कोणत्याही प्रकाशनाचं तुम्ही स्वामी चरित्र घ्या, असं काहीही बंधन नाहीये. खूप जण म्हणतात मग मठातून घ्यायचं का, केंद्रातून घ्यायचं का, मंदिरातून घ्यायचं का? मी म्हणतो श्री स्वामी समर्थ महाराज कुठेही बसले ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. महाराजांना मठामध्ये केंद्रामध्ये अडकू नका. नाही, महाराज जिथं दिसतील, महाराजांचं नाव कुठेही दिसेल, तिथं आपण जाणार, हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामी चरित्र जे आहे ते 21 अध्याय स्वामी चरित्रामध्ये आहे. 21 अध्याय आहे. 21 अध्यायामध्येच पूर्ण स्वामी चरित्र आहे. त्याच्यामध्ये आपण महाराजांची कशी सेवा करायची,
बाळाप्पा महाराज, चोळप्पा महाराज, सुंदराबाई, स्वामी सूत, ह्या सगळ्यांचे अनुभव त्याच्यामध्ये आहे. आपण त्यांच्यासारखं होण्याचं तेवढी आपली योग्यता नाहीये, पण आपण कोणाचे गुण घ्यावेत. कितीही भांडणं झाले, कितीही वादविवाद झाला, खूप त्रास झाला, तरी पण बाळाप्पा महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचं आरतीचं नियोजन कधी चुकवत नव्हते. महाराजांना काय हवंय काय नकोय हे कधीही बघायचे ते बाळाप्पा महाराज, लक्षात ठेवा. आणि सुंदराबाईंचं एवढं पुण्य होतं की घास ते महाराजांना जीव घालायचे आणि तोच घास बाहेर काढायचे, एवढी पुण्य होतं सुंदराबाईंचा. विचार करा, आपलं काहीच नाही, आपण कुठंच नाही, तरी पण आपण वाटतो आम्ही आहोत स्वामी भक्त, काही गरज नाही मिरवायची. एका चार भिंतीमध्ये अडकून तुम्ही स्वतःलाच मोठं समजू नका. असे खूप जण आहेत ते चार भिंतीमध्ये अडकतात आणि स्वतःलाच मोठं समजतात. असं नाही हो, महाराजांची सेवा करणारे लाखो हजारो खूप आहे. तर आपल्याला स्वामी चरित्र वाचायचंय. पहिले संकल्प घ्यायचा, उद्यापासून करायचं 21 दिवसाचा संकल्प घ्या. हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि संकल्प करायचा. कशासाठी? कोणतीही गोष्ट संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही, लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट असते पूर्ण नाही होत. हे केल्यानंतर स्वामी चरित्राची पोथी पाठ मांडा, पीस ठेवा, एक नारळ ठेवा आणि स्वामी चरित्र आहे ते वाचायला सुरुवात करायची. तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी, दुपारी जमलं दुपारी, संध्याकाळी जमलं संध्याकाळी, रात्री जमलं रात्री. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. करायचं म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही. प्रपंच करून परमार्थ करायचा, हे लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा, प्रपंच करून परमार्थ करायचं. तुम्ही स्वामी चरित्र सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत स्वामी चरित्र तुम्ही वाचू शकता. त्याला कोणतेही नियम नाही, कोणतेही नियम नाही, त्याला वाचू शकता. एखाद्याला खूप जण असेल, त्यांना जॉब असेल, जॉब मुळे नाही जमत दादा आमचा 2 ते 11 जॉब आहे, मग तुम्ही सकाळी वाचा. काही काहींचा सकाळी जॉब आहे, 9 ते 5 जॉब आहे, तुम्ही संध्याकाळी वाचा. काही काहींचा रात्रीचा जॉब आहे, तुम्ही दिवसा वाचा. बसताना आपलं आसन घ्यायचं, स्वामी चरित्र आपलं स्वतःच पाहिजे. स्वामी चरित्र वाचताना हातामध्ये घेऊन वाचायचं नाही. 21 अध्याय वाचायचे आणि ते एका दिवसात संपवायचे. 21 अध्याय वाचायला एक तास दीड तासामध्ये होऊन जातं. 1-1.5 तासामध्ये होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. मग त्या उद्यापासून तुम्ही चालू करणार. मध्ये ग्रहण आहे, ग्रहण असू द्या, एकादशी असू द्या, अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, महाराजांची सेवा करायला कोणतंही विघ्न नाही. मग खूप जण म्हणणार दादा आम्ही संकल्प केला पण आम्हाला गावाला जायचंय, आमचं परीक्षा आहे, लग्न आहे, कार्य आहे. तुम्ही कुठेही जा, काहीही प्रॉब्लेम नाही. आपला स्वामी चरित्र सोबत घेऊन जायचं, पाचा, लग्न लावा, नंतर आपण आपल्या घरी या, आपापली सेवा करायची. मग याच्या 21 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? काही आवश्यकता नाही, लक्षात ठेवा. काही आवश्यकता नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं. स्वामी चरित्रामध्ये असं काही प्रॉब्लेम नाहीये. प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, काही काही जण करतात असं, ब्रह्मचर्याचं पालन करतात 21 दिवस. ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं. एक लक्षात ठेवा, एक सेवेकरी आहे, त्यांनी पण सांगितलं दादा ब्रह्मचर्य पाळून 21 दिवस पारायण करायचं का? ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, ज्यांना शक्य नसेल तर करू नका. उगा आपल्या नवरा बायको मध्ये भांडणं करून काही फायदा नाहीये, ती सेवा करून पण काही उपयोग होत नाही. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जी पतिव्रता स्त्री असते ते नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी ऐकते, हे लक्षात ठेवा. म्हणून वादविवाद भांडणं करून काही फायदा नाहीये. ब्रह्मचर्याचं पालन करून करावं असा कोणताही नियम नाही, लक्षात ठेवा. फक्त नॉनव्हेज खायचं नाही 21 दिवसामध्ये, नॉनव्हेज नाही खायचं. ब्रह्मचर्याचे पण कोणते नियम नाहीये. तुम्हाला वाटत असेल आम्हाला गावाकडे जायचंय, तुम्ही तिथे जाऊन पण स्वामी चरित्र वाचू शकता, काही फरक नाही पडत, काही प्रॉब्लेम नाही. पोथी आपली घेऊन जायची सोबत. महाराज चराचरामध्ये, असं अडकू नका महाराजांना की महाराज 4 भिंतीमध्येच आहे, नाही, महाराज चराचरात. स्वामी चरित्र वाचायच्या अगोदर महाराजांची एक माळ जप घ्यायची, स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करायची. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र वाचताना मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं आणि नुसते बोट फिरवायचे नाही. ते 21 अध्याय आपल्याला 21 दिवस वाचायचे. म्हणजे आजपासून चालू करा, नाही तर उद्यापासून 20 तारखेपर्यंत आपण ते पूर्ण अध्याय आहे 21 दिवस. एका दिवशी दोन पारायण करा, म्हणजे
20 तारखेला 20 मार्चला आपण स्वामी चरित्राचं उद्यापन करायचं. उद्यापन आपण जे वाचलेलं आहे, 20 तारखेला काय करायचं, हवनयुक्त स्वामी चरित्र करायचं. हवनयुक्त म्हणजे काय, गहू असेल, तांदूळ असेल, साखर असेल, शुद्ध तूप असेल, ते एकत्र करायचं. त्यात थोडं शुद्ध तूप टाकायचं, छोटा हवनकुंड घ्यायचं. प्रत्येक ओळीला जमलं तर प्रत्येक ओळीला करा स्वाहाकार, किंवा प्रत्येक अध्याय झाल्यानंतर स्वाहाकार करा. तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. प्रत्येक ओळीला 2 वाट्या घ्यायच्या, 2 छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये प्रत्येक ओळीला स्वाहाकार करायचा आणि नंतर सगळं एकत्र करून तुम्ही हवनामध्ये ते टाकू शकता. हे झालं. 21 दिवस आपली ती सेवा आहे. 23 तारखेला 20 मार्चला हवनयुक्त स्वामी चरित्र वाचावं. त्याचं उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन 20 तारखेलाच करायचं. उद्यापन करताना 20 तारखेला सगळ्यात पहिले आपल्या महाराजांच्या मूर्तीवर श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त म्हणून अभिषेक करायचा. तिने अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर महाराजांना वरण, भात, भाजी, पोळी, पुरण असेल, महाराजांना पुरण खूप आवडतं, बेसनाचे लाडू असेल, खारे शेंगदाणे असेल, हा सगळा नैवेद्य महाराजांना 20 मार्चला दाखवायचा. त्या दिवशीच तुम्ही तसं स्वामी चरित्र असेल, नामस्मरण असेल, लिखित जप असेल, काही असेल, ही केलेली सेवा त्या दिवशी महाराजांच्या चरणाजवळ ठेवून द्यायची. फक्त 21 दिवस स्वामी चरित्र वाचायचं का, पूर्ण 365 बाकीचे दिवस नाही का? तुम्हाला जर जमलं, 21 दिवस आपल्याला ही सवय लागली, आपल्याला जर जमलं तर तुम्ही पूर्ण 21 अध्याय आहे ते कधीही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कधीही ते तुम्ही वाचू शकता. तुम्हाला तसं कोणतंही बंधन नाहीये, काहीच बंधन नाही तुम्हाला. तसं बंधन नाहीये, तुम्ही वाचू शकता. फक्त स्वामी चरित्र वाचताना त्याची एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणते कपडे घालायचे. खूप जण म्हणणार, दादा मग आम्ही गाऊनवर वाचतो, कमी कपड्यामध्ये वाचतो, नाईट पॅन्ट मध्ये वाचतो. तसं नाही चालत. प्रत्येकाचं विधी आहे. तुम्हाला एक सूड दिली म्हणजे तुम्ही कशावर नाही वाचायचं असं नाही. स्वामी चरित्र वाचायचं आहे ना, तर प्रॉपर महिला असेल तर साडी घाला, ड्रेस घाला, काही प्रॉब्लेम नाही. पुरुष असेल तर नॉर्मल कपडे घाला, धोतर जमलं धोतर घाला, किंवा नॉर्मल कपडे असेल ते घालू शकता. मी तर सरळ लुंगी घालतो आणि बसतो, साधं किंवा सोवळं घालतो किंवा धोतर घालतो. हे केल्यानंतर स्वामी चरित्र वाचन करताना दिवा चालू पाहिजे, तुपाचा तेलाचा दिवा असेल ते ठेवा, धूपदीप लावा आणि ते करून स्वामी चरित्र वाचायचं. ज्यांना रात्री वाचायचं असेल तोंड हातपाय धुवायचं, आंघोळ करून बसा किंवा तोंड हातपाय धुवून बसा, धूपदीप लावून छानपैकी स्वामी चरित्र वाचावं. मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही, नुसतं संपवायचं नाही. महिला माता भगिनींनी तुम्ही सकाळी वाचू शकता, दुपारी वाचू शकता, कधीही वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. वाचताना आपला मोबाईल, टीव्ही सगळं बंद करून एकाग्र चित्तेने वाचावं. आपलं मन वाचताना तिथे राहिलं पाहिजे, नाही तर आपलं मन भटकतंय मोबाईल मध्ये, बाहेर मन भटकतंय आणि आपण स्वामी चरित्र वाचतोय. तसं नाही. स्वामी चरित्र महिला, मुली कोणीही वाचू शकतं, पुरुष असेल कोणी वाचू शकतं, त्याला बंधन नाहीये. एका पोथीवर एक पोथी असेल, घरामध्ये 4 जण 5 जण पण वाचू शकता वेगवेगळ्या वेळेमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. 20 तारखेला 20 मार्चला महाराजांना वरण, भात, भाजी, पोळी नैवेद्य दाखवायचा, पुरण दाखवायचं. आपण जे स्वामी चरित्र वाचलं असेल त्याचं उद्यापन 20 तारखेलाच करायचं. ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यावं. जवळ ब्राह्मण भेटला त्यांना द्या, नाही तर तुम्ही जी दक्षिणा शिदा काही असेल तर तुम्ही मला ऑनलाईन दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. तसं आपण महादेवाच्या मंदिरासाठी किंवा गाणगापूर इथे अन्नदानासाठी वापरत असतो. अशा पद्धतीने आजपासून सगळ्यांनी स्वामी चरित्र आहे ते वाचायला सुरुवात करावी. तुम्ही कुठं बाहेरगावी जायचं असेल, लग्नाला जायचं असेल, कुठेही जाऊ शकता, काही बंधन नाही. ब्रह्मचार्याचे पालनाची नियमाची पण गरज नाही. खाली बसून वाचावं, गादीवर वाचू नका. खूप जण सवय असते, खूप जण फोन केला, दादा आम्ही गादीवर बसून वाचतो, गाऊनवर वाचतो. गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर स्वामी चरित्र वाचायचं नाही, हातात पण घ्यायचं नाही. गादीवर नाही चालत. गादीवर आपण संसारी माणूस आहे, ब्रह्मचार्याचं पालन होत नाही कोणाचं काही. गादीवर बसू नका, कोणीच गादीवर नाही बसायचं, खाली आसन टाकून बसावं. अशा पद्धतीने आपण जर स्वामी चरित्र वाचलं तर तुम्हाला आयु, आरोग्य, ऐश्वर ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. महाराजांची सेवा, नामस्मरण, जे लिखित जप करत असेल त्यांनी लिखित जप पण रोज करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो.
श्री स्वामी समर्थ.